नमस्कार महाराष्ट्रातील तमाम शिक्षक अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता शिक्षक भरतीकरिता एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे। निवडणूक आयोगाची परवानगीबाबत आणि पवित्र पोर्टलवरची न्यूज बुलेटिन अपडेटेड झालेली आहे। या संबंधाने ही माहिती आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा। शंका असल्यास कमेंट्स करून लिहू शकता। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर काय आहे प्रसिद्धीपत्रक हे वाचून घेऊया। तर बंधूंनो, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 2022 नुसार शिक्षक पदभरतीची पहिली शिफारस यादी दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली। उमेदवाराची शिफारस यादी प्रसिद्ध केल्यानंतर ज्या उमेदवारांना स्वतःच्या निवडीबाबत काही शंका असल्यास त्याबाबत तक्रार निवारण दुरुस्ती समितीकडे तक्रार निवेदन देण्याची सुविधा देण्यात आली होती। अधिकृत ईमेल आयडीवर विहित नमुन्यात प्राप्त अर्जाची छाननी जवळपास पूर्ण झाली आहे। दिनांक 4/4/2024 रोजी अखेर विहित नमुन्यात प्राप्त अर्जावर तक्रारीवर कार्यवाही करून उमेदवारांच्या ईमेलवर समितीचा निर्णय 2 एप्रिल 2024 पासून कळविण्यात येत आहे। 4 एप्रिल 2024 पर्यंत निर्णय कळवल्याचे अर्जाची संख्या 453 इतकी आहे। तसेच अन्य ईमेलवर वेळोवेळी तो प्रतिसाद देण्यात आलेला आहे। उर्वरित तक्रार अर्जावर पुढील काही दिवसात समितीचा निर्णय कळवण्यात येणार आहे। लोकसभा 2024च्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सध्या लागू आहे। यास्तव निवडणूक आयोगाकडून शिक्षक पदभरतीबाबत परवानगी प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल। तसेच महत्त्वाच्या बाबीची माहिती न्यूज बुलेटिनद्वारे आवश्यकतेनुसार आपल्याला प्रसारित करण्यात येईल। अशा प्रकारचे हे न्यूज बुलेटिन पवित्र पोर्टलवर अपडेटेड झालं आहे। मित्रांनो, यावरून काय आपल्याला कळेल तर मित्र हो, या न्यूज बुलेटिनमधून एवढंच सांगणं आहे की कुणीही घाबरून जाऊ नका। लवकरच आता आपल्याला निवडणूक आयोगाकडून काय ते सकारात्मक निर्णय येणार आहे। या न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून आयोगसुद्धा अशी आशा करते की निवडणूक आयोगाकडून जे काही निर्णय येईल त्याच्यावर लवकरच ही भरती प्रक्रिया रखडलेली थांबण्यात येईल। यावेळी आपण काय करू शकतो तर सतर्क राहून आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघत राहा। अपडेटेड न्यूज तुम्हाला मिळत राहील। जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। काही शंका असल्यास तुम्ही कमेंट्स करून नक्की लिहू शकता। मित्र हो, सगळ्यांना लवकरात लवकर आनंदाची बातमी निवडणूक आयोगाकडून मिळो अशीच आशा करतो आणि इथेच व्हिडिओ थांबवतो। प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आवडले असेल तर शेअर करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।